नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल व्हेज पुलाव, अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी मी या सर्व भाज्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता इथे मी भाज्यांमध्ये सिमला मिरची, मटार, गाजर, फ्लावर, बीन्स हे सर्व घेतलं आहे. आता मी इथे कढई गरम करून घेतली. कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल गरम करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. जिरं चांगलं तडतडलं की मग ह्याच्यामध्ये 4-5 काळी मिरी, 4 लवंग, 1 ते 1.5 इंच दालचिनी हे घालून घ्यायचं. आणि नंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा इतकं हिंग घालून घ्यायचं. हिंग घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 तेजपत्ताची पानं मी घालून घेणार आहे. तेजपत्ता घातल्यानंतर मग ह्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्यायच्या. छोटे तुकडे वगैरे करून घातले ना की मग ते तोंडात येतात. असे मध्ये चिरून घातले ना की मग त्या अख्ख्या राहतात आणि मग त्या काढूनही बाजूला करता येतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी 2-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालून घेणार आहे आणि 2 मोठे कांदे मी उभे चिरून घेणार आहे आणि ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. कांदा घातल्यानंतर कांदा अगदी हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत मी परतून घेणार आहे. कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घेते. नंतर मग हे सर्व चांगलं एकजीव घ्यायचं. हे सर्व चांगलं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये ज्या भाज्या बारीक चिरून घेतल्यात मी त्या घालून घेणार आहे. भाज्या तुम्ही तुमच्या म्हणजे चवीनुसार घालू शकता. काही लोक भाज्या फ्लावर वगैरे खायला आवडत नाही मुलांना, मग ते घालत नाहीत. पण फ्लावर वगैरे घातलं ना की अगदी पौष्टिक आहार मुलांच्या पोटामध्ये जातो. याच्यामध्ये बटाटा वगैरे घालू शकतो. आपण आपल्या आवडीनुसारच भाज्या घालायच्या. नंतर आता ह्याच्यामध्ये सर्व भाज्या घालून चांगलं एकजीव करून घेणार आहे मी. आणि मग ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ चवीनुसार म्हणजे 1 ते 1.5 चमचा मी मीठ घालून घेणार आहे, जेणेकरून तांदूळ आणि भाज्यांमध्ये मिक्स चांगल्या प्रमाणामध्ये लागले जातं. मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर मी घालून घेणार आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि ह्याच्यामध्ये 1 पॅकेट मॅगी मसाला घालायचा. अगदी मॅगी मसाल्याने हे पुलाव खूप छान लागतो. अगदी हॉटेलमधल्यासारखंच हे पुलाव खायला लागतं. आता हे सर्व घातल्यानंतर जे तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवले ते घालून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर अर्धा तास तांदूळ अगोदर भिजून ठेवलात तर ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करायला लागतं. आता मी हे तांदूळ लगेच धुवून ह्याच्यामध्ये घातलेत, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घालणार आहे. पण जर अर्धा तास तांदूळ आपण भिजून घातले तर त्याच्यामध्ये 2च ग्लास पाणी घालायचं. आता हे भिजवलेले तांदूळ नाही, त्यांना 3 ग्लास बरोबर होतं. आणि भिजवलेलं असलं की त्यांना 2 ग्लास पाणी अगदी बरोबर होतं. आणि त्या मापामध्ये जर बनवलात ना तर पुलाव अगदी खूप चांगल्या प्रकारचा होतो. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. तर पाणी घातल्यानंतर मी ह्याच्यावरती 1 मिनिटभर झाकण ठेवून घेणार आहे. ह्याला खूप मोठी उकळी येईपर्यंत झाकण नाही ठेवायचं. थोडीशी उकळी येईल एवढंच झाकण ठेवायचं, अगदी 1 मिनिटभर. नंतर झाकण काढून ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आणि मग ह्याच्यावरती परत झाकण ठेवायचं. आता हे सर्व चांगले एकजीव करून ह्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घालून घेतलं आणि आता ह्याच्यावरती मी 1 मिनिटभर झाकण ठेवून घेते. तुमच्याकडे कुकर असली तर तुम्ही कुकरला 2 ते 3 शिट्यांमध्ये हे चांगल्या प्रकारे पुलाव बनवू शकता. तर माझी कुकर खराब झाली, त्याच्यामुळे मी कढईमध्ये बनवते. आणि कढईमध्ये बनवलेला पुलावही खूप चांगला होतो. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती हे 1 मिनिटभर, फास्ट गॅसवरती पहिलं ठेवायचं, नंतर मीडियम गॅसवरती ठेवायचं. आता मी इथे 1 मिनिटभर फास्ट गॅसवरती झाकण ठेवून ह्याला थोडी उकळी काढून घेणार आहे. आणि मग हा पुलाव अर्धा शिजल्यानंतर एकदम स्लो गॅसवरती ह्याला आपण शिजवायचं आहे. आता 1 मिनिटानंतर मी झाकण काढून घेते. बघा, अशा प्रकारे थोडीशी उकळी आली की मग झाकण काढून ठेवायचं आणि मग एक चांगली मोठी उकळी काढून घ्यायची. नंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर कुकरमध्ये असल्यावरती झाकण वगैरे ठेवायची काही गरज पडत नाही का, आणि पाणी वगैरे काही बाहेर येत नाही.
पण हे मी आता कढईमध्ये बनवते. मग उकळी आल्यानंतर कधी कधी पाणी बाहेर येतं, त्याच्यामुळं मी ही अशी उकळी काढून घेते. आता अशा प्रकारे ही पुलाव शिजल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस स्लो करून ठेवायची. अगदी 10 मिनटामध्येच हा भात चांगल्या प्रकारे बनला जातो. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अगदी एकदम खुला सुटसुटीत असा हा पुलाव बनतो आणि खायला तर खूपच छान लागतो. आता ह्याच्याबरोबर तुम्ही दही वगैरे सलाड काही घेऊन खाऊ शकता आणि एकदम असा खुला खुला होतो. अशा प्रकारे हा पुलाव अगदी हॉटेल स्टाईलसारखा लागतो. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.